एक होता देश. तिथले नागरिक सुखात, समाधानात नांदत होते. देशप्रमुख प्रेमळ, मनमिळाऊ, साधासुधा, उमद्या वृत्तीचा, सत्तेला लोकसेवेचं साधन मानणारा होता. तो कारभारातला प्रत्येक निर्णय सर्व सहमतीने घेत असे. त्या निर्णयांची माहिती वेळोवेळी देशातल्या पत्रकारांना भेटून देत असे. त्याच्या मतांपेक्षा वेगळी मतं असणाऱ्यांचा तो मान ठेवत असे. त्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा करत असे. आनंदी देशांच्या प्रतवारीत या देशाचा नंबर पुढे होता. भूक निर्देशांकात एकदम मागे होता. कारण देशात सगळ्यांना रोजगार, प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्न, प्रत्येक कुटुंबाला घर होतं. तिथे जात धर्मावरून कोणताही भेदभाव नसे. देशाच्या समानतेच्या धोरणाला जागून कारभार चालायचा. मुली आणि स्त्रिया तिथे एकदम सुरक्षित होत्या. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची चांगली किंमत मिळायची. उद्योगधंद्यांची भरभराट होती. प्रशासनाच्या सोयीसाठी एक केंद्र आणि देशाचे 36 भाग पाडून तयार केलेली राज्य होती. केंद्राकडून या सगळ्या राज्यांची सारखीच काळजी घेतली जायची. देशातला आणि राज्यातला प्रत्येक व्यवहार कायदे आणि नियम यानुसारच चालत असल्याने कोणाविषयी तक्रार करायची गरजच नसायची. तिथे नोटबंदी कधीच केली गेली नव्हती. चुकीच्या पद्धतीची करवसुलीही नव्हती. देशावर मोठं संकट आलं तेव्हा कारभार करणाऱ्यांनी गोरगरिबांना मुळीच वाऱ्यावर सोडलं नव्हतं. तुमच्या मनात प्रश्न उमटलेला दिसतोय की हा कोणता देश, कुठे येतो आणि त्याचं नाव तरी काय? हे सगळं वर्णन रामराज्याचं केलं. रामाच्या नावाने कुणी राज्य करतं तेव्हा ते असं असतं, असं असायला हवं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम असा उल्लेख रामरक्षेत आहे. म्हणजे रामाच्या चरित्राचा विस्तार शतकोटीचा आहे, मोठा आहे, व्यापक आहे. खरंच रामरक्षेतही रामाचे बरेचसे उल्लेख दशरथाच्या, कौसल्येच्या, लक्ष्मणाच्या, मारुतीच्या, सुग्रीवाच्या जोडीने होतात. आपली रामाची पहिली ओळख आई वडिलांवर प्रेम करणारा, त्यांची आज्ञा पाळणारा, त्यासाठी सत्तेचा त्याग करणारा, वनवासातही भावाची काळजी घेणारा, पत्नीचे लाड पुरवणारा अशीच तर असते. पुढे स्त्री म्हणून विचार करताना त्याने पत्नी सीतेला सोडून देणं ही घटना बोचते. सीतेवरच्या अन्यायाने जीवाला त्रास होतो, तरीही त्याचं एकपत्नीत्व खास वाटतं. लवकुश या बापाविना वाढणाऱ्या बाळांबद्दल माया दाटून येते, तरीही शबरीची उष्टी बोरं खाणारा राम आजही आपला वाटतो. राम असा भारतीयांच्या जगण्यात व्यापून राहिलेला. जीवन अर्थहीन वाटलं की जगण्यात राम नाही राहिला असं म्हणतोच ना आपण. राम आणि रामकथा एकसाची नाही. रामायणाचे कितीतरी प्रकार. आपल्या मराठीतल्या रामाहून उत्तरेकडचा राम वेगळा, दक्षिणेत आदिवासींमध्ये तर रावणाचा मान मोठा वगैरे. अलीकडे तर वाल्मिकी रामायणाचे फारसी आणि उर्दू भाषेत झालेले अनुवादही पाहिले. अकबर राजाच्या पत्नीचा रामायण हा आवडता ग्रंथ होता आणि तिची या ग्रंथाची स्वतःची खासगी प्रत होती, हेही अभ्यास करताना वाचलं. फार मोठे उर्दू कवी इक्बाल यांनी तर रामाचं वर्णन इमामे हिंद, हिंदुस्थानातला थोर नेता असं केलंय. तर असा हा राम म्हणजे आपल्या जगण्याचा आधार आणि जगण्यातला गोडवा. भारतात रामराज्य आणण्याच्या इराद्याने एक पक्ष सरसावतो. आक्रमक राम जन्मभूमी आंदोलन, कारसेवा, रथयात्रा या दरम्यान झालेला हिंसाचार, देशात बदलत गेलेलं वातावरण. पुढे 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडली जाते. राम जगण्याचा आधार नाही तर आक्रमणाचं प्रतीक होऊन जातो. राम या व्यक्तिरेखेतला गोडवा जाऊन उन्माद येतो. रामाच्या पदस्पर्शाची आस लावून शिळा बनून राहिलेल्या अहिल्याचा भक्तिभाव या आक्रमक वावटळीत उडून जातो आणि भक्तीची जागा सूड भावना घेते. माझा, आपला, सर्व भारतीयांचा राम हा जय श्रीराम नावाची आरोळी होऊन जातो. लोकांच्या हृदयातून एकदम राजकारणात, निवडणुकीत उतरवलं जातं त्याला. अलीकडेच दिवंगत झालेले गाजलेले पत्रकार कमाल खान हे अयोध्येचे, जिथे कधीच युद्ध होत नाही अशा अयोध्या नगरीचं त्यांनी केलेलं रम्य वर्णन पुसलं जातं आणि या नगरीतच भडका उडतो.
तो देशभर पसरतो आणि नंतर बरंच काही बदलत जातं, हरवत जातं, हरपत जातं. हे सारं करणाऱ्यांच्या हातीच आपण बहुमताने सत्ता सोपवतो. त्यांना देशाची सत्ता मिळाली, पण रामराज्य आलं का? या वर्षाच्या सुरुवातीलाच अयोध्येतलं राम मंदिर लोकांसाठी खुलं झालं. भाविकांना त्यांचं मंदिर मिळालं याचा आनंद साजरा करताना काही ठसठस शिल्लक आहेच. न्यायालयाने म्हटलं की कायद्याचा भंग करून मशीद पाडली गेली. मशिदीच्या जागी पूर्वी हिंदू मंदिर होतं आणि ते पाडून बाबराने मशीद बांधली याचा पुरावा पुरातत्वशास्त्र विभागाच्या अहवालात नाही. न्यायालयाने वहिवाटीच्या हक्काच्या आधारे हिंदूंना जमीन देऊ केली. रथयात्रेदरम्यान 116 हिंसक घटना घडल्या. 564 लोक मारले गेले. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशभर उसळलेल्या दंगलींमध्ये 2 ते 3 हजार माणसं मारली गेली आणि देशात द्वेष आणि विखार पसरायला सुरुवात झाली. रामाचा चक्क वापर यासाठी? हे कुठलं रामराज्य? अयोध्येत अतिभव्य मंदिर जरूर उभारलंय, पण अयोध्येतल्या गरीब विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात भातासोबत फक्त मीठ दिलं जातंय. देशात कुपोषित बालकांचं सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. हे रामराज्य का? देशाचं आरोग्याचं शिक्षणाचं बजेट कमी कमी करत नेलंय. बेरोजगारीचं प्रमाण स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या काळातलं सर्वाधिक आहे. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना खुद्द सरकारच पाठीशी घालतंय. हे रामराज्य का? राज्यघटनेची तत्व बाजूला सारून निर्णय घेतले जात आहेत, लादले जात आहेत. देशातल्या स्वायत्त संस्था ताब्यात घेऊन विरोधकांना अडकवण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्सच्या नावावर खंडणीखोरपणा केला जातोय. 2014 आणि 2019ला दिलेली आश्वासनं पाळता आली नाहीत म्हणून आता 2047 सालची स्वप्न खोटी स्वप्न दाखवली जात आहेत. हे कुठलं रामराज्य? देशातली मुलं बाळ, स्त्रिया, गोरगरीब, पददलित, अल्पसंख्य, शेतकरी, कामकरी या सगळ्यांमध्ये रामाचं अस्तित्व आहे. त्यांचं जगणं जेव्हा सुखाचं होईल तेव्हाच रामराज्य अवतरेल. तेव्हा रामाच्या नावाने सत्ता कारण करणाऱ्यांपासून आपण सावध राहिलेलं बरं. मतदान करताना हे लक्षात ठेवूया.